काय साधू म्हणा ना, हा वेगळा पार्ट आहे, ते नेच साधू म्हणणं पडतील. ओरिजिनल नाही, खराब कंपनीना माल आहे भाऊ. ओरिजिनल साधू कधीच कोणाची संसारी लोकांचं चिंतन करत नाही, विषय डोक्यातच घेत नाही. खऱ्या साधूच्या डोक्यात फक्त एकच, मनात एकच असतं, काय मन लागा मोरा यार फकीरी में, 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 मन लागा मोरा यार फकीरी में. जर असं असेल तर अशा साधूला, अशा संतांना शरण गेल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती. पण आपण खरा संत आपल्या जीवनात आल्याच्या नंतर आपण खरा संत ओळखला पण पाहिजे, आणि ओळखण्याची आपली तेवढी दृष्टी पण असली पाहिजे. थोडक्यात सांगू का, साधू आणि संत कधी ओळखणार आहेत लोक? अरे साधी साधी गोष्ट आहे, साधू संत ओळखायचं जाऊ द्या, बाकीच काही कीर्तनकार वय कावतात नाही. दादासाहेब कीर्तनकार वय कावतात नाही. मी एक ठिकाणी एक भाऊने मला स्टँडले तारीख दिली, म्हणे रवी किरण महाराज म्हणतं काय, म्हणे तुम्हाला युट्यूबला बराच कीर्तने ऐकात, म्हणतं बरं मन बापने पुण्यतिथी करणे शे कीर्तन ठेवणं शे, म्हणतं चालेन भाऊ. त्या भाऊने मला तारीख सांगी, मी बारी बरीन तारीख लिहिली नाही. आता मला जायचं कार्यक्रमाला, पण तो प्रसंग असा होता, मी गाडी बिडी काय लिहू नये, गाडी बिडी होतीच नाही म्हणेशील मी बसना प्रवास करू एसटीना. आता एसटीचा प्रवास करायचा म्हणल्यावर 2 दिवस आधी त्या भाऊचा फोन आला मला, महाराज म्हणतं काय तारीख द्या ना, म्हणता हो ना दादा. मग म्हणे महाराज परवा कीर्तन शे, म्हणलं हो, पण म्हणे महाराज मन बापनी पुण्यतिथी शे, भजनी मंडळवाला असले जेवण सांगेल शे, म्हणतं बरं तुम्ही बी जेवण लिया म्हणे. म्हणतं मग इसू ना भाऊ, पण जेवणले काय बनावं म्हणे महाराज. म्हणतं करा ना भाजी पोळी काहीतरी. हो महाराज पहिल्यांदा कीर्तनकार जेवाडसू काहीतरी चांगलं सांगावं म्हणे. म्हणतं भाऊ 1-2 भाजी बनाय टाक, मटणी भाजी बिजी बनव, म्हणतं मटणी उसळ बेसळ. हो महाराज पहिल्यांदा विरायनात म्हणे तुम्ही. मग म्हणतं भाऊ बासुंदी पापडी कट टाक, 1-2 भाजी बनव. काय म्हणे महाराज, मग तू नका पुतळा लव जीव करस. म्हणजे कीर्तनकार काय खातस हाय बी माहित नाही तुला, उलगेल वावरले. आता 2 दिवसावर विषय आला ना, मी कार्यक्रमाला निघालो, बसचा प्रवास, स्टँडला उतरलो जिथं जायचं, पण नेमका पिरियड होता ना दादाश्री, तो कोरोनाचा होता. आठी म्हणू का त्यातले बाकीचे लगेच समजेल असं. मी जेव्हा निघालो का, मी गावात प्रवेश केला. गावात प्रवेश केल्याच्या नंतर कोणत्या माणसाचं घर कुठे, आता मला कारभारी बाबांचं घर माहित नाही, म्हणून कोणाला तरी विचारावं लागेल ना जायचं म्हणल्यावर. आता मी कोणाला तरी विचारावं म्हणून जरा नजर टाकली, एक उंच ओट्याचं घर होतं, एक आजी माई बसली होती. म्हणलं आजीला विचारावं की आजी आमक्या अमक्या नावाचं व्यक्ती कुठं राहतं, त्यांचं घर कुठे आहे. म्हणून मी त्या आजीकडे जाईच राहीन, तोपर्यंत आजीनेच मला असं हाक मार म्हणे, भाऊ आता आहे म्हणे. मला असं वाटलं म्हणतं आजीना पोऱ्यानेच तारीख द्यायचे म्हणतं. मी जोडे गो बारी बरीश नाही. ती आजी म्हणे भाऊ तू करम फुले कस का म्हणे. ओ म्हणा बापरे, म्हणता हाय मायले कीर्तनकार मान करम फुले ऐकणार मा बी फरक सापडणार नाही. मी त्या आजीकडे देखू काय मनाकडे देखू, कोठे चुकाय न बुवा असं. मग नंतर म्हणा लक्षा मावून आजीने चूक नाही शे, म्हणता आई चूक आपली शे. काय म्हणे जी बॅग होती ना, बॅगच चुकीने होती. म्हणता ती बॅग बदलावणी पडीन भाऊ, आपले करम फुले ऐकणारा म्हणायला लाग्या, बॅग बदलावणी पडीन. दुसरा कार्यक्रमले जावान टाइमले दुसरी बॅग लिहिणे, आमना जुना बाबा लोक वापरत ना ती शबनम बॅग. मी शबनम बॅग लिहिणे, त्यांना मग फेटा ठेवा उपर न ठेवा, आणि कार्यक्रमले एसटी मा निघणू. आता एसटीना जोपर्यंत प्रवास होता तो होई घ्या. मग नदीना पलीकडे जाणं होतं मला. आता नदीच्या पलीकडे जायचंय, मग नदीना कोपरे कोपरे चाल राहील तुम्ही. नदी ओलांडणी होती ना, नदीना कोपरे कोपरे चाल राहील. तू एक भाऊ म्हैशीले पाणी मार राहील, त्याने मनकडे देख आणि मला आवाज दिना म्हणे ए भाऊ, मग तर शिलग रे तू का माल माझी बाजारणार जमजीर आहे ना. आता मला सांगा
जर एक कीर्तनकार ओळखू येत नसेल, एक कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू कधी ओळखणार आहे का? विनोद वजा करायचा, विनोदात मला बोलायची सवय म्हणून विनोद वजा करा, पण मला जे भाव पटवायचे ते लक्षपूर्वक ऐका. जर का एक कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू ओळखू येणार आहे का? आणि जर का खरा संत ओळखायचा असेल तर आपल्या दृष्टीची तेवढी ताकद पाहिजे. खरा संत एवढ्या सहज ओळखला जात नाही, खरा संताची सहज गाठ भेट होत नाही. मग किती किती अवघड आहे संत. बघुआ बघाड आखे संत भेटी, बघुआ बघाड आखे संत भेट, हाय संत भेटी भाऊ अवघड आहे संत भेटी. बघुआ बघाड आखे संत भेटी, बघुआ बघाड बघुआ बघाड आखे संत भेटी, भाऊ अवघड आहे संत भेटी, भाऊ अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, ऐसे बरमे मद दावी नारायणा, ऐसे बरमे मद दावी नारायणा. परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, ऐसे बरमे मद दावी नारायणा, ऐसे बरमे मद दावी नारायणा, नारायण दावी नारायणा. बघुआ बघाड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, ऐसे बरमे मद दावी नारायणा, दावी नारायणा. बघुआ बघाड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, ऐसे बरमे मद दावी नारायण, दावी नारायणा, गडोनी नारायणा. वा, असं बरोबर प्रमाण बसणं बा, परफेक्ट. इतकं सोपं नाही बहु अवघड आहे, खूप अवघड आहे खऱ्या संतांची गाठ भेट होणं. पण जर का खऱ्या संतांची गाठ भेट झाली आणि संतांच्या पायी लोटांगण घातलं तर त्याचा बेनिफिट काय होतो? अभंगाच्या प्रथमचा हरि प्राप्तीचे उपाय, 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 हरि प्राप्तीचे उपाय. धरावे संतांचे ठेवाय, धरावे संतांचे ठेवाय, तेने साधते साधरे, तेने साधते साधरे, तेने साधते साधरे, साधरे साधरे, तेने साधते साधरे. धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय, तेने साधते साधरे, तेने साधते साधरे, तेने साधते साधरे, तेने साधते साधरे. हरि प्राप्तीचे उपाय, धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय. हरि प्राप्तीचे उपाय,
धनावे संत